नमस्कार. ज्यांना चित्र काढायला आणि त्या चित्रांना जिवंत करायला आवडतं त्यांच्यासाठी आजचं हे विश्लेषण खूप महत्त्वाचं आहे. कारण आज आपण बघणार आहोत की ही आवड एका यशस्वी करिअरमध्ये कशी बदलू शकते याचा संपूर्ण रोडमॅप. हा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे नाही का? मनात ज्या कल्पना येतात त्या कागदावर उतरवणं आणि मग त्यांना स्क्रीनवर चालताना बोलताना बघणं हे एखाद्या जादूसारखंच आहे. पण ह्या छंदाचं एका प्रोफेशनल करिअरमध्ये रूपांतर कसं होतं? चला तर मग ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर आपला आजचा प्रवास कसा असणार आहे हे बघा. सगळ्यात आधी आपण पायाभरणी कशी करायची ते पाहू. मग करिअरचे कोणते वेगवेगळे मार्ग आहेत ते शोधू. देशाच्या विकासात ॲनिमेटरची भूमिका काय आहे हे समजून घेऊ. यशस्वी होण्यासाठी काय करायचं आणि काय टाळायचं हे बघू. आणि हो, शेवटी प्रत्येकाची स्वतःची कथा कशी सुरू होऊ शकते यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून, पायाभरणी. म्हणजे ॲनिमेशनमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजेच BA डिग्री मिळवण्यासाठी पहिली पावलं कोणती असावीत हे आता आपण बघू. सुरुवात करायची कशी? बघा, ह्या 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे आपल्यासाठी योग्य प्रोग्राम कोणता आहे यावर नीट रिसर्च करून तो निवडणं. दुसरी पायरी, एकदा ठरवलं की ती डिग्री पूर्ण करण्याचा पक्का निश्चय करणं. आणि तिसरी, तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या शिक्षणासाठी जो काही खर्च येणार आहे त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करणं. साधारणपणे ॲनिमेशनमधली बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी पूर्ण करायला 3 ते 4 वर्षांचा वेळ लागतो. हा आपल्या शैक्षणिक प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा असतो, त्यामुळे वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आता बोलूया खर्चाबद्दल. बघा, प्रत्येक कॉलेज आणि शहराप्रमाणे फीची रचना वेगवेगळी असते. काही ठिकाणी ती कमी असेल तर काही ठिकाणी जास्त. त्यामुळे कोणताही कोर्स निवडण्याआधी तिथल्या फी स्ट्रक्चरची सगळी माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, शिक्षण पूर्ण झालं, डिग्री हातात आली, आता पुढे काय? चला आता हे बघूया की पदवी घेतल्यानंतर कितीतरी रोमांचक संधींची दुनिया आपल्यासाठी खुली होते. ॲनिमेशन पदवीधारांसाठी करिअरचे अनेक दरवाजे उघडे असतात. संधींची तर एक मोठी लिस्टच आहे समोर. तुम्ही 2D किंवा 3D ॲनिमेटर होऊ शकता, कॅरेक्टर डिझायनर किंवा मग स्टोरीबोर्ड आर्टिस्ट बनू शकता. एवढंच नाही तर सिनेमासाठी VFX म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स तयार करण्यापासून ते थेट गेम डिझायनिंगपर्यंत खूप पर्याय आहेत. आणि ज्यांना स्वतःचा बॉस व्हायचाय ते स्वतःचं ॲनिमेशन स्टुडिओसुद्धा सुरू करू शकतात. आणि आता तो प्रश्न जो सगळ्यांच्या मनात असतो, पगार किती मिळतो? तर बघा, सुरुवातीला म्हणजे एंट्री लेवलला पगार थोडा कमी असू शकतो. पण जसा जसा अनुभव वाढेल, कौशल्य वाढतील, तशी कमाईची क्षमताही नक्कीच वाढत जाते. आणि एकदा का वरिष्ठ पदावर पोहोचलात की मग एक आकर्षक पॅकेज मिळू शकतं. चला आता फक्त वैयक्तिक करिअरच्या पलीकडे जाऊन एक मोठा विचार करूया. एक ॲनिमेटर म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि संस्कृतीत किती मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावता येते हे समजून घेऊया. इथे ना एक महत्त्वाची संकल्पना आहे, क्रिएटिव्ह इकॉनॉमी. म्हणजे काय? तर ही एक अशी अर्थव्यवस्था आहे जी पूर्णपणे कल्पनांवर, क्रिएटिव्हिटीवर चालते. आणि ॲनिमेटर्स तर या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. कारण ते मनोरंजन, जाहिरात, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये सतत काहीतरी नवीन निर्माण करत असतात. हे वाक्य बघा, किती अर्थपूर्ण आहे. ॲनिमेटरचं काम फक्त चित्र हलवण्यापुरतं नाहीये. ते आपल्या कामातून एका संस्कृतीला आकार देतात आणि नवीन टेक्नॉलॉजीला चालनाही देतात. त्यामुळे ही भूमिका खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची आहे. ओके, तर आता वळूया काही प्रॅक्टिकल सल्ल्यांकडे. डिग्री घेत असताना आणि नंतर व्यावसायिक जगात यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स, म्हणजे नेमकं काय करायला हवं आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे आपण आता पाहणार आहोत. यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. तुमचा पोर्टफोलिओ एकदम मजबूत आणि विविधतेने भरलेला ठेवा. कलेची जी मूळ तत्त्वं आहेत ती पक्की करा आणि इंडस्ट्रीमधल्या लोकांशी संपर्क वाढवा. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल्स आणि नवीन सॉफ्टवेअर शिकण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि हो, अनुभव घेण्यासाठी डिग्री पूर्ण होण्याची वाट बघू नका. शिकत असतानाच कामाला सुरुवात करा. तर आपण आता आपल्या प्रवासाच्या शेवटाकडे आलो आहोत. आत्तापर्यंत आपण ज्या सगळ्या गोष्टी पाहिल्या त्या सगळ्या एकत्र करून या रोडमॅपचा जो मुख्य संदेश आहे तो पुन्हा एकदा समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ॲनिमेशनमध्ये करिअर करणं हे फक्त एक स्वप्न नाहीये, तर ते एक ध्येय आहे जे पूर्ण करता येतं. योग्य प्लॅनिंग आणि मेहनतीच्या जोरावर हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करता येतो. हा रोडमॅप त्यासाठीच तर एक दिशा देतो. आणि आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. ही जी कोरी स्क्रीन आहे ते आपलं भविष्य आहे. यावर कोणती कथा लिहिली जाणार? तुमची क्रिएटिव्हिटी, तुमची मेहनत आणि तुमची दृष्टी
याच गोष्टी ठरवतील की तुमचं भविष्य कसं असेल. तुमची कथा आता सुरू होत आहे.